नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि तुम्ही पाहता झटपट इन्फो। मित्रांनो, रेशन कार्डची केवायसी ऑनलाईन पद्धतीने आणि मोबाईलच्या सहाय्याने अगदी 2 मिनिटांमध्ये कशा प्रकारे करायचे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे। तर रेशन कार्डची ई केवायसी तुम्ही आता ऑनलाईन पद्धतीने घर बसल्या देखील करू शकता। याकरता तुम्हाला कुठल्याही रेशन कार्डच्या दुकानावर किंवा तहसील ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही। तुम्ही मोबाईलच्या सहाय्याने सुद्धा आता केवायसी करू शकता। याकरता एक नवीन ॲप जे आहे ते लॉन्च करण्यात आलेलं आहे। चला तर पाहूया कशा प्रकारे ई केवायसी करायची। जर तुम्ही रेशन कार्डची केवायसी केली नाही तर तुम्हाला तुमचं जे धान्य आहे ते रेशन कार्डवरती मिळणार नाही। चला तर मग पाहूया ही केवायसी कशा प्रकारे ऑनलाईन पद्धतीने आणि मोबाईलच्या सहाय्याने करायची। रेशन कार्डची ई केवायसी करण्याकरता सर्वात अगोदर तुम्हाला प्ले स्टोअरवरती जायचे आहे आणि प्ले स्टोअरवरती इथे मेरा केवायसी या नावाचं जे ॲप आहे हे तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे। या ॲपवरती तुम्हाला इन्स्टॉल करून याला ओपन करायचं आहे। हे ॲप ओपन झाल्यानंतर तुम्हाला काही परमिशन मागेल तर त्या तुम्हाला अलाउ करायच्या आहे आणि यानंतर फेस आरडी ॲप नॉट इन्स्टॉल अशा प्रकारचं ऑप्शन दिसेल तर तुम्हाला परत इथे एक्झिट अँड डाउनलोड नावाचं ऑप्शन दिसेल तर एक आणखी जे ॲप आहे आधार ऑथेंटिकेशनचं ते तुम्हाला फक्त इन्स्टॉल करायचं आहे। तर या डाउनलोड या बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर हे ऑटोमॅटिकली प्ले स्टोअरवरती जाईल आणि इथे हे जे आधार फेस आरडी नावाचं ॲप दिसत आहे हे तुम्हाला फक्त इन्स्टॉल करायचं आहे। याला ओपन करायची गरज नाही, फक्त तुम्हाला इथे याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। इन्स्टॉल झाल्यानंतर अशा प्रकारचं दिसेल, याला तुम्हाला ओपन करायची गरज नाही। त्यानंतर परत तुम्हाला तुमचं जे ॲप आहे ते ओपन करायचं आहे। मेरा केवायसी नावाचं हे जे आपण ॲप इन्स्टॉल केलेलं आहे ते ओपन करायचं आहे। त्यानंतर इथे आपल्याला आपलं जे स्टेट आहे तेच सिलेक्ट करायचं आहे आणि व्हेरीफाय लोकेशन या बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर विचारेल तर तो आधार नंबर इथे टाकायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर इथे जनरेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमच्या आधार नंबरशी लिंक असलेला मोबाईल नंबरवरती एक OTP जाईल तर तो OTP इथे टाकायचा आहे। तुम्हाला जो OTP आलेला आहे तो इथे टाकायचा आहे आणि हा जो कॅप्चा इथे दिसत आहे जसा दिसत आहे त्याचप्रमाणे हा कॅप्चा इथे फिल करायचा आहे। कॅप्चा फिल केल्यानंतर सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे। सबमिट या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं बेनिफिशियरी जो डिटेल आहे तो दाखवेल। आधार कार्ड रॅशन कार्डवरती जर मल्टिपल तुमच्या घरातील व्यक्तींचा करायचा असेल तर प्रत्येकाचा आधार कार्ड नंबर टाकून तुम्हाला ही प्रोसेस करावी लागेल। त्यानंतर ई केवायसी स्टेटसमध्ये तुमचं काहीही नाही। त्यानंतर फेस ई केवायसी नावाचं ऑप्शन दिसेल तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। फेस ई केवायसी या नावाचा ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ॲक्सेप्ट करायचं आहे आणि त्यानंतर कॅमेरा ओपन होईल। त्यानंतर तुमचा जो फोटो आहे तो सेल्फी कॅमेऱ्याद्वारे काढायचा आहे। इथे बघा कशा प्रकारे फोटो काढायचा आहे त्याबद्दलचे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे। तर तुम्हाला सरळ कॅमेरामध्ये बघायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचे जे डोळे आहे 1 ते 2 वेळा चालू बंद करायचे आहे आणि त्यानंतर जर तुम्ही चष्मा किंवा गॉगल यूज करत असाल तर तो तुम्हाला रिमूव्ह करायचा आहे आणि नंतरच ही प्रोसेस करायची आहे। त्यानंतर इथे टिकमार्क करायचे आहे ॲक्सेप्ट या बटनवरती आणि प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर कॅमेरा ओपन होईल आणि अशा प्रकारे तुम्ही डोळे मिचकल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचा जो फोटो आहे तो इथे कॅप्चर केला जाईल आणि ई केवायसी स्टेटस ई केवायसी रजिस्टर सक्सेसफुली टाईम आणि तारीख सगळं काही इथे दाखवेल। तर तुम्ही इथे अशा प्रकारे तुमचं ई केवायसी जे आहे ते इथे घरबसल्या आता मोबाईलद्वारे करू शकता। तुम्हाला तुमचं ई केवायसी झालेलं आहे की नाही ते जर चेक करायचं असेल तर परत इथे तुम्हाला तुमचं स्टेट जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे। व्हेरीफाय लोकेशनवरती क्लिक करायचं आहे। आधार कार्ड नंबर टाकून जनरेट OTP करायचा आहे आणि OTP इन्सर्ट करायचा आहे। OTP टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि ई केवायसी स्टेटस इथे तुम्हाला या अगोदर पूर्ण रिकामी जागा होती तिथे तुम्हाला Y अशा प्रकारे म्हणजेच यस असं लिहून येईल, म्हणजे तुमची ई केवायसी आहे ते पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे। अशाच प्रकारे तुमच्या घरातील व्यक्तींची देखील तुम्ही ई केवायसी प्रोसेस हे घरबसल्या मोबाईलच्या सहाय्याने अगदी 5 मिनिटांमध्ये करू शकता। तर मित्रांनो, अशा पद्धतीने मेरा केवायसी या ॲपच्या मदतीने तुम्ही घरबसल्या देखील मोबाईलच्या सहाय्याने तुमची रेशन कार्डची केवायसी ही करू शकता।
तुमच्या घरातील जेवढेही मेंबर आहे, रेशन कार्डवरती जेवढे नाव आहे त्या सर्वांचं आधार नंबर टाकून आणि OTP टाकून पुढील प्रोसेस करून तुम्हाला ही KYC करून घेणे गरजेचं आहे। कारण जर तुम्ही KYC केली नाही तर तुम्हाला रेशन मिळणार नाही। तर मित्रांनो, हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, सर्वांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की पिन करा, त्यावरती नक्की मी सोल्युशन प्रोव्हाइड करेल। तर मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आणि टेक्निकल माहिती मिळवण्याकरता अजून देखील आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर खाली सबस्क्राईब बटन दिलेले आहे, त्यावरती प्रेस करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।